नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही महसूल मंडळांतर्गत एक नवीन शासन निर्णय हा प्रस्तावित करण्यात आलेला आहे आणि काही दुष्काळ जाहीर करून काही महसुली अंतर्गत काही सवलतींना सूट देण्यात येणार आहे। तर याबद्दलचा एक नवीन जी आर जो काही प्रस्तावित करण्यात आलेला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करत आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, एक नवीन जी आर जो काही आहे तो शासनाने प्रस्तावित केलेला आहे आणि या जी आर अंतर्गत राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेल्या 1021 महसुली मंडळापैकी विभाजन झालेल्या नवीन महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबतचा हा जी आर आहे की राज्यामध्ये जे काही तालुके आहेत 40 तालुक्यांतर्गत 1021 अशा प्रकारे महसूल मंडळापैकी जे काही महसूल मंडळ हे विभाजन करण्यात आलेले आहेत त्यांना दुष्काळ सदृश परिस्थिती म्हणून घोषित करून त्यांना सवलती लागू करण्याबाबतचा हा जी आर आहे। हा जी आर नुकताच 16 फेब्रुवारी 2024चा जी आर आहे मित्रांनो। आणि या अंतर्गत जी काही महत्त्वाची माहिती आपण ती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की नैसर्गिक आपत्तीच्या घटनामुळे बाधित होणाऱ्या आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देणे अशा प्रकारचा निर्णय हा शासनाचा आहे। तर या अंतर्गत जी काही महत्त्वाची माहिती आपण ते पाहण्याचा प्रयत्न करत आहोत की शासन निर्णयाद्वारे राज्यातील कमी पर्जन्यमान झालेल्या 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून तेथे सवलती लागू करण्यात आल्या आहेत। तसेच मंत्रिमंडळ उपसमितीच्या 2 जानेवारी 2024 रोजी झालेल्या बैठकीत खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केलेल्या 1021 मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आले आहे त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र किंवा AWS बसवण्यात आले नाही असे महसुली मंडळसुद्धा याच्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे। तर त्या विभागीय आयुक्त याच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तसेच जिल्हाधिकारी लातूर किंवा यांच्या नमूद करण्यात आलेल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हा एक शासनाकडून एक विनम्र किंवा पत्राद्वारे प्रस्तावास अनुसरून ही जी काही योजना आहे किंवा हा जो काही शासन आदेश आहे हा निर्गमित करण्याचा शासनाचा विचार होता। तर या अंतर्गत जो काही शासन निर्णय आहे की राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75% कमी व एकूण पर्जन्यमान 750 मिमीपेक्षा कमी झाले आहे अशा 10 नोव्हेंबर 2023च्या शासन निर्णयाअंतर्गत जे काही 1021 महसुली मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत अशा महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र म्हणजे AWS हे बसवण्यात आले नाही अशी जे काही मंडळे आहेत या अंतर्गत जिल्हाधिकारी लातूर यांच्या प्रस्तावामधील या शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ मध्ये 224 नवीन महसूल मंडळे देखील दुष्काळ सदृश मंडळे म्हणून घोषित करून या महसुली मंडळाकरिता खालील सवलती लागू करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। की कोणकोणती शासनाची मंजुरी देण्यात आली आहे, कशासाठी कोणकोणते आहे याच्यामध्ये ते आपण पाहणारच आहोत। परंतु जे काही महसुली मंडळ आहे हे काही कुठे नवीन लागू करण्यात आले आहेत किंवा लागू करण्यात आले नाहीत, तालुक्यांतर्गत हे महसूल मंडळ लागू करण्यात येतात। तर या अंतर्गत आपण ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की जी काही शासनाची मंजुरी आहे जमीन महसुलात सूट देण्यात येणार आहे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती करण्यासाठी, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5% सूट द्यावी, त्याच्यानंतर शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्कात माफी करावी, रोयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता व तसेच आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर करावा, जिथे पाण्याची उद्भवत असेल तिथे टँकर्सची व्यवस्था करावी। त्याच्यानंतर टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा प्रकारचे काही 8 हे नियम किंवा शासनाची मंजुरी यांना या अंतर्गत दुष्काळ संदर्भ भागाअंतर्गत देण्यात येत आहे। आणि या आदेशानवे जे काही आदेश आहे राज्य शासनाचे ते लवकरच या अंतर्गत जे काही महसुली मंडळी आहेत त्यांच्या अंतर्गत हा प्रस्ताव करण्यात येणार आहे। त्या अंतर्गत कोणकोणते तालुके आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांतर्गत कोणकोणती तालुके कोणकोणती गावे आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता की शासन निर्णय महसूल वन विभागाअंतर्गत जिल्हा तालुका हे सुद्धा तुम्ही ते पाहणार आहात की महसूल मंडळाची नावे आहेत। पुणेमध्ये हवेली असेल, हवेली तालुक्यातील जी काही महसूल मंडळाची नावे आहे उरुळी, देवाची, डोनाजे अशा प्रकारे जी काही गावे आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तुम्ही बघू शकता आणि त्याच्या अंतर्गत कोणता तालुका असेल, कोणती गावे आहेत, कोणतं महसूल मंडळ आहे। तर अशा प्रकारे इथे तुम्ही एकदम व्यवस्थितपणे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। तर अशा प्रकारे
तुम्हाला जर हा GRसुद्धा हवा असेल तर हा GR मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो. तिथे जाऊन तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे जो काही हा दुष्काळ आहे, या दुष्काळाअंतर्गत महसुली मंडळ हा घोषित करण्यात येऊन जे काही दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये जे काही महसूल मंडळ असतील त्यांना या सवलती लागू करण्याबाबतचा GR नुकताच प्रस्तावित करण्यात आला. तर अशा प्रकारची आपण छोटीशी माहिती बघण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.